न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाचकोले किवली जोड रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून गावकऱ्यांच्या मागणीनुसार गुणवत्ता चाचणी तपासणी। अनधिकृत उपकंत्राटदाराकडून दमदाटीसारखा प्रकार कारवाईची मागणी। आमदार निधीतून गावाच्या विकासासाठी 3054 व 2419 या योजनेतून मंजूर झालेला हा सिमेंट कॉन्क्रीटचा जोड रस्ता सुधारणे व पूल दुरुस्ती असा 29,99,638 रुपये निधी मंजूर असलेले आणि कृणाली कैलास कडव या ठेकेदारांना मिळालेले काम। परंतु हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्त्याचे काम एका रात्रीत तयार करण्यात आले असा आरोप ग्रामस्थांचा असून यामध्ये कामाची गुणवत्ता राखली नाही म्हणून तक्रार निवेदन संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे करण्यात आले, परंतु या विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या गावकऱ्यांनी उपोषणाची हाक पुकारल्यावर प्रशासन खडबडून जागे होऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। त्या स्थळ पाहणी दरम्यान योग्य मशिनरी नसल्या कारणामुळे गुणवत्ता चाचणी तपासण्यात आली नाही। परिणामी 24 फेब्रुवारी 2024 रोजी योग्य मशिनरीच्या साहाय्याने सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे छिद्र पाडून त्याचे गोल सॅम्पल घेण्यात आले। एस्टिमेटमध्ये असलेल्या घटकाप्रमाणे जसे की WBM व लेन सिमेंट कॉन्क्रीट, त्यावर ताडपत्री व 8 इंच सिमेंट कॉन्क्रीटचा थर, हे घटक आवश्यक असताना मशिनरीने होल केल्यानंतर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे घटक आढळून आलेले दिसले नाही। कॉन्क्रीटचाही थर 4 इंच कुठे 5 इंच कुठे 6 इंच याप्रमाणेच दिसलेला आहे। त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट दिसत असून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा नाराजीचा सूर जनतेतून उठला आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ज्युनियर इंजिनियरच्या म्हणण्यानुसार सदर कामाचे सॅम्पल नेण्यात आले असून लॅब टेस्ट करून त्याची गुणवत्ता तपासली जाईल व लेखी स्वरूपात आपल्याला त्याचे उत्तर मिळेल। दरम्यान गुणवत्ता तपासणीच्या कालावधीत गावकरी व कंत्राटदाराकडील अनधिकृत उपकंत्राटदाराच्या प्रतिनिधीमध्ये शाब्दिक चकमक झाली व या महाशयांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबद्दल तसेच फोटोग्राफी आणि चित्रीकरण करण्यास विरोध दर्शवला। सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजगी असून देशाचा दक्ष नागरिक म्हणून तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क वंचित ठेवण्याचा प्रकार घडला असून या घटनेचा तीव्र निषेध करत अनधिकृत उपकंत्राटदाराच्या उपस्थित प्रतिनिधीवर कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी शहापूर ज्युनियर रिपोर्टर उत्तम बांगरची रिपोर्ट। आज आपण वाचकोले येथे आपल्याला अधिकाऱ्यांनी 24 तारीख दिली होती। 24 तारखेला आपण त्यांचा पाणी दौरा असल्यामुळे आपण इथं प्रत्यक्षात हजेरी दिलेली आहे। आज वाचकोले रस्ता महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद ठाणे कामाचे नाव वाचकोले शिरवंजे ते प्रतिभा 62 जोड रस्ता सुधारणे करणे, ग्रामपंचायत 668 तालुका शहापूर, निविदा रक्कम 29,99,638 रुपये अशी योजना आली होती। परंतु इथं ठेकेदारांनी ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। आज आपण इथल्या ग्रामस्थांशी बोलूया कशा प्रकारे इथं काम केलं आहे। तक्रारदार महेश मलिक आज कशा प्रकारे इथेशी पाहणी झाली। सदर तक्रारदार मी महेश काशीनाथ मलिक। आज माले साहेब इथे पाहणी करण्यासाठी आले होते। त्यांनी ते कटर मशीन आणली होती, त्याच्याने रस्ता खोदला, पण ते रस्त्याचे फक्त कॉन्क्रीट 5 इंच सापडलेलं आहे, त्याच्यामध्ये दुसरा कोणताच मटेरियल सापडलेला नाही। डांबरीवरती त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रीट RMC टाकलेली आहे। हां, डायरेक्ट RMC टाकली। त्याच्यावरती पेपर मल्चिंग पेपर टाकला होता की नाही? पेपर सुद्धा नाही आणि खडी नाही आणि DLC सुद्धा नाही। तसेच आपण पंढरी दादांची वाटतो मला काय कशा प्रकारे आज आता 24 तारीख आम्हाला त्याची लेंथ मोजण्यासाठी माले साहेब दिली होती, परंतु ते येऊन गेले आणि लेंथ जमतेम 4.5-5 इंच भेटले। त्याच्या खालचा जो 4-4 इंचचा जो DLC आणि JSBचा जो थर असतो तो उपलब्ध झाला नाही। याची आम्ही लेखी म्हणण्यापेक्षा लेखी मागणी केली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ करून इथून पल काढला। कारण तसा करा, मी काय करायला काय इतका काय दुधकोल आहे। गावाचा जर वाटोळ लागलाय अशा याच्या रस्त्याच्या पुरा पहिला केलाय तोही तसाच, ह्योही केलाय तोही तसाच। शिरवंजे ग्रामपंचायत टक्केवारी नाही खायची। उपसरपंच यांच्याशी बात करूया। रस्त्याचं काम कशा प्रकारे झालं आहे सर? मी मगाशी सांगितलं, रस्त्याचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जा झालेलं आहे। सदर ठेकेदारावर कारवाई होऊन त्याचं बिलच कमी नाही तर काम हे आम्हाला दुरुस्त करून नाही पाहिजे, नवीन काम पाहिजे आम्हाला दुरुस्तीची गरज नाही, कारण ते थातूर मातूर चुका लावण्याचं काम बंद करा म्हणा, आम्हाला काम नवीन करून पाहिजे। जर का काम त्यांनी पुन्हा नाही केलं तर या कशा प्रकारे तुम्ही? आम्ही आंदोलन करणार, आमरण उपोषण करणार पंचायत समितीसमोर।
आपण पाहू शकता आणि आपण थोडक्यातच इथे ठेकेदारांची आणि यांची पलापल बघितलेली अधिकाऱ्यांची, कशा प्रकारे त्यांनी पल काढली. जशी 4 इंच 5 इंच भराई निघाली तशी त्यांनी पल काढली. आणि मी इथला जनतेचा प्रतिनिधी असून मला सुद्धा त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, मला धमकावण्याचा प्रयत्न केला. हेही इथं सर्वांच्या समोर उघड आहे. बोला आपलं नाव. जेव्हा रवींद्र काशीनाथ मलिक, राहणार वाचकोले, जेव्हा कामाचा तुम्ही व्हिडिओ काढत होते तेव्हा ते तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत होते. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे. कारण त्यांचं काम हे 5 इंचांच्या वरती नाहीच आहे. आपण मागच्या फेरीला पण ते आले होते. जेव्हा मी डायरेक्ट ते जे साहेब होते त्यांना विचारलं तर ते म्हणाले हे काम कागदपत्रेनुसार बरोबर चाललेलं आहे. तेव्हा मी त्यांना सुरुवाती जेव्हा काम चालू होतं तेव्हा विचारलेलं त्यांना. ते बोलतात तुम्ही कोणाला विचारले होते? ते गगे म्हणून आहेत ना कोणी, गगे तात्या, त्यांना विचारलेलं. हां, ते बोलतात कागदपत्रेनुसार काम चालू आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. रस्त्याची कशा प्रकारे काम झालं आहे? रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा झाला आहे. जे 16 इंचचं होतं ते फक्तशी 5 इंच निघालेलं आहे. त्याच्यात DLCचा पण वापर नाही आणि WBSचा पण वापर नाही आहे. फक्त कॉन्क्रीट ते 5 इंच निघालेलं आहे. आणि RMC म्हणजेच कॉन्क्रीट ते 5 इंच तेवढंच आहे, बाकीचं दुसरं काहीच नाही आहे याच्यामध्ये. बोला काय बोलू? सदरच्या कामाबद्दल तुम्ही काय बोलू शकता? कामामध्ये खोटंच काम आहे ना ते. 4 इंची का 5 इंची भराव निघाले ना फक्त. मग एस्टिमेट प्रमाणे 8 इंच त्याची भराई आहे आणि मग ते 4-4.5 इंचच भरलेलं आहे. 4 इंच भरलेलं आहे. 5 इंच 4 इंच आणि खालची लेंथ कशी काय दिलेली आहे 4-4 इंचची? ती तर नाहीच आहे. ते ना काहीच नाही, खाली माती आहे खाली फक्त, दुसरं काहीच नाही. 8 इंच नाहीच आहे. जर का तुम्हाला एस्टिमेट प्रमाणे काम मिळालं नाही तर पुढे तुमचं कशा प्रकारे आंदोलन असेल किंवा कशा प्रकारे? आम्ही आमरण उपोषणाला बसू पंचायत समितीसमोर. तक्रारदार महेश मलिक, आपण पुढची कशा प्रकारे कारवाई करणार आहे? आता पुढची प्रथा आहे म्हणजे आम्ही आता आमरण उपोषणासाठी तयारी करणार आहोत आणि काही दिवसातच आम्ही तिथे उपोषणाला बसणार आहोत. शहापूर पंचायत शहापूर पंचायत समितीसमोर. धन्यवाद.